निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील 38 वर्षीय शिक्षक पत्नी शीतल भाऊसाहेब पगारे हिनं घराच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे। या घटनेनंतर माहेरच्या मंडळींनी पतीचे अनैतिक संबंध आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळामुळेच आत्महत्या घडल्याचा गंभीर आरोप केला। या प्रकरणी राहुल यशवंत भोसले राहणार पिंपळस रामाचे निफाड यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत शीतलचा विवाह 2 मार्च 2008 ला भाऊसाहेब पगारे यांच्याशी झाला होता। विवाहानंतर आजपर्यंत सासू मंदाबाई पगारे, दीर राहुल पगारे, मामे सासरे सुरेश सोनवणे आणि पती भाऊसाहेब यांनी संगनमत करून वेळोवेळी शीतलचा शारीरिक आणि मानसिक छळ केला। हुंड्याच्या कारणावरून तसेच आपली पहिले अपत्य मुलगी झाल्यानं तुला घरातील काम नीट जमत नाही अशा टोमण्यांनी तिचा अपमान केला जात असे। मारहाण, शिवीगाळ, दमदाटी यांचं पतीनं विवाहबाह्य संबंध ठेवून वारंवार आत्महत्येस प्रवृत्त केलं। यामुळे 11 ऑगस्ट रोजी सकाळी शीतलनं गळफास घेतला असं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील पती भाऊसाहेब पगारे, राहुल पगारे आणि सुरेश सोनवणे या 3 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर पुढील तपास पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, निफाड।